नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC प्लस आणि कलेक्टर गुरु यांच्या माध्यमातून आपण जो स्वयं नावाचा प्रोग्राम चालू केलेला आहे, 100 दिवसाचं आपलं मेन्स प्लॅनिंग चालू आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण त्या विषयाचे जे काही टॉपर्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्या विषयाचं स्ट्रॅटेजिक गायडन्स ठेवलेला आहे. ठीक आहे. तर मराठी इंग्लिश जे काही रिटन सब्जेक्ट आहे राज्यसेवा मेन्सला, तर तो एकूण मेरिटच्या याच्यामध्ये किंवा तुम्हाला एकूण जी पोस्ट मिळते तर त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे तो सब्जेक्ट. त्यामुळे आपण याच्या आधी पण एक मराठी इंग्लिशचं लेक्चर ठेवलेलं होतं उपजिल्हाधिकारी पियुष चिमांदे सरांचं, आणि हे दुसरं लेक्चर आहे अभिजित सरांचं. ठीक आहे. तर अभिजित सरांना त्या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत, त्यांनी ज्या काही एक्झाम दिलेल्या आहेत वगैरे, तर त्यासाठी आपण त्यांचं आज लेक्चर अरेंज केलेलं आहे. तर ते तुम्हाला याच्यामध्ये गाईड करतील. ठीक आहे. तर हा ऑडिओ स्वरूपामध्ये याचं गायडन्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे. लवकरच याचा व्हिडिओ पण सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे. तर आपण चालू करूया लेक्चरला. मी काही थोड्या गोष्टी सांगेन आणि आपण थोडं इंटरॅक्टिव्ह पण हे सेशन ठेवूया थोडंसं. रुपेश सर, तुम्ही जसं मला सांगितलं की थोडंसं आपल्या डिस्क्रिप्टिव्ह विषय आपल्याला ह्याच्यात बोलायचा आणि ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी कशी असावी सगळ्या अभ्यासाची, ह्या दोन पार्टमध्ये आपल्याला हे करायचं आहे, अभ्यास पद्धती वगैरे. तर पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्टिव्हचं बघूया, मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचं, आणि त्यानंतर मग आपण एक ओव्हरऑल स्ट्रॅटर्जीतनं एंड करूया मग आपलं हे सेशन आजचं. तर सगळ्यांना माझी एक अशी विनंती आहे की आपण सारांश लेखन, भाषांतर आणि निबंध अशा 3 ह्याच्यात जाणार आहे. तर आपण एक प्रत्येक सारांश लेखन विषयी माझे काही मी मतं मांडले, तर त्यात कुणाला ॲडिशन करायचं असेल तर ते सुद्धा ॲडिशन करू शकता, आणि कुणाला काही प्रश्न असतील तर मग ते प्रश्न तुम्ही सुद्धा विचारू शकता. तसंच मग भाषांतरचं सुद्धा आणि निबंध लेखनाचं सुद्धा आपण तशाच पद्धतीने हे करूया आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी आणि इंग्लिश ह्या विषयाविषयी, की हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मला वाटतो. आपल्याला आपण जर ह्याचे पण टप्पे केलेत आहे की मराठी ग्रामर. कोणाच तरी आवाज येतोय, जास्त खरखरतोय. हॅलो. हां. 3 जर आपण भाग केले आपल्या मेन्सच्या ह्याचा सुद्धा, की बाबा एक ग्रामरचा, दुसरा मराठी इंग्लिश रायटिंग आणि तिसरा मग जनरल स्टडीजचा असा. तर काही विषय असे आहेत किंवा काही घटक असे आहेत या MPSC मधले की तुमचा रिझल्ट किंवा तुमचा पोस्ट हे डिसाईड करत असतात, की आयदर तुम्ही रिझल्टच्या आउट असता किंवा मग तुमची क्लास 1ची तुम्ही क्लास 2 पोस्ट मिळालेला असते. असे काही जे घटक आहेत की जे डिसाईड करतात आपल्या ह्या गोष्टी, पोस्ट, आयदर पोस्ट किंवा तुमचा रिझल्ट. तर त्यापैकी हा मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचा पेपर हा त्यापैकी एक आहे. ह्यात असं एक महत्त्वाचा गोष्ट अशी आहे याची, की आपला GSचा पार्ट बघितला किंवा मराठी इंग्लिश ग्रामरचा पार्ट बघितला तर तो आपण फार वेळा वाचून थोडंसं ते मगअप करून त्यातला थोडासा ट्रिक्स वगैरे टेक्निक्स आपण लक्षात घेऊन आपण MCQ सोडवू शकतो. मात्र ह्या विषयाला थोडंसं एक वेगळंच कौशल्य लागतं, की ते आपल्याला फारसं लेखकासारखं आपल्याला इथं निबंध लिहिणं किंवा फारच एखादं टिप्पणी टाईप आपल्याला एखादा सारांश लिहिणं किंवा भाषांतर म्हणजे ॲक्युरेट स्पेसिफिक तेच वर्ड वापरून करणं असं जरी अपेक्षित नसलं तरी मात्र आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं, आकर्षक पद्धतीनं, अलंकारिक पद्धतीनं विषयाची सुरुवात ते एंड अशा पद्धतीनं आपल्याला ती मांडणी करणं अपेक्षित असतं. तर ह्याच्यामुळं आपल्याला ह्या संदर्भातलं ते कौशल्य प्राप्त करणंच क्रमप्राप्त आहे. तर ह्याच्यासाठी आपण एक कौशल्य कसं प्राप्त करू शकतो, तर ह्याच्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक तशा त्या प्रॅक्टिस कराव्या लागतील. प्रत्येक घटकाची वेगवेगळी, सारांशसाठी वेगळी, ट्रान्सलेशनसाठी वेगळी आणि निबंध लेखनासाठी सुद्धा वेगवेगळी, अशा पद्धतीने ते करावं लागेल. आता सारांश लेखनच्या संदर्भातली आपण सुरुवात करूया. तर सारांश लेखन म्हणजे काय, की एखादा मोठा विषय आहे, म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं की एखादा फार मोठा विषय आहे ज्याच्या संदर्भात बरीच तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कोणाला तरी तो ब्रीफ करायचा आहे, थोडक्यात सांगायचा आहे, आणि त्यातले कुठलेच महत्त्वाचे मुद्दे सुटले नाहीत पाहिजेत, आणि जो विषय जो आपण ते सांगणार आहोत, थोडक्यात ब्रीफ करणार आहोत ज्यांना,
तो विषय त्यांना पूर्णपणे तो अंडरस्टँड झाला पाहिजे. अशा पद्धतीने एखादा विषय मांडणे म्हणजे तो सारांश लेखन असतं. म्हणजेच कसं की बाबा एखादी कंप्लीट मोठी उदाहरणार्थ म्हणजे शासकीय भाषेत जर बघायला गेलं तर खूप मोठी एखादी फाईल आहे विषयाच्या संदर्भातली तुम्हाला, आणि कोणाला समजा तुम्हाला मंत्री महोदय असतील किंवा तुमचे सिनियर्स असतील, त्यांना तुम्हाला त्या विषयासंदर्भातलं थोडक्यात त्यांना सांगायच्या आहेत गोष्टी की हा विषय असा असा आहे, अशा अशा पद्धतीनं आहे ना, असं असं आपल्याला ह्याच्यावरती करावं लागणार आहे. तर हे तुम्ही सगळी फाईल काय त्यांना सगळी सांगणार नाहीत. तर ते ज्या पद्धतीनं तुम्ही सांगाल की बाबा ह्या ठळक गोष्टी आणि ह्या इम्पॉर्टंट आहेत, त्या तशाच पद्धतीनं त्या मांडणं किंवा ते सांगणं म्हणजे ते सारांश झाला त्याचा. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक जो पॅसेज आलेला असतो, उतारा आलेला असतो, त्याचा आपल्याला त्यात तिथं 1/3 करायचं असतं. तर ह्याच्यात बरेच जण असं करतात की मोठी जी वाक्य आहेत तर ती छोटी करायची आणि त्यातले शब्द गाळायचे आणि ते लिहायचं, त्याचं 1/3 करायचं. तर ह्याचा असं सारांश लेखनाचा असा अजिबात अर्थ नाही. तर मोजक्या शब्दात मात्र तो आपल्याला अर्थपूर्ण ते असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते करावं लागतं. जर उदाहरणार्थच आपल्याला सांगायला गेलं तर काही ऍप्लिकेशन, ट्विटरचं उदाहरण घ्या. आपल्याला ट्विटरवरती 180 शब्दातच आपल्याला एखादा विषय मांडावा लागतो. तर तोच कशा पद्धतीनं आपण मांडू, एकच विषय आपल्याला 180 शब्दातच मांडायचा, तर तो कसा मांडू शकतो आपण, तर ते ट्विटरवर कसं मांडतो तशा पद्धतीनं. तसंच एक इनशॉर्ट नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, न्यूजचं ऍप्लिकेशन आहे. तर ते 60 शब्दातच कम्प्लीट न्यूज ते सांगत असतात. तर तशा पद्धतीनं आपल्याला ते मांडता आलं पाहिजे. तुम्ही ते इनशॉर्ट नावाचं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा आणि ते बघा. तर त्याच्यात त्याने ती कम्प्लीट न्यूज ती 60 शब्दांमध्ये वगैरे दिलेली असते. तर तसं जर बघितलं तर ते आपल्याला ते करता येऊ शकतं. ह्याच्यात आणखी काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर याला शीर्षक दिलं पाहिजे. त्यातला उतारातलाच शब्द असावा असं काही नाही, मात्र शीर्षकावरून आपल्याला ते नेमकं ह्यात त्याला काय सांगायचं बाबा, म्हणजे सारांशात नेमकं काय आहे त्याला एक अर्थपूर्ण असावा आणि एका शब्दात त्याचा सगळंच डिफाईन होऊ शकेल असं एखादं आपण शीर्षक त्याला शोधलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण एक सारांश लेखन केलं पाहिजे. आणि मुळात महत्वाचं काय आहे सारांश लेखन, तर जर तुम्ही ह्याच्या अगोदर मेन्स दिले असेल किंवा तुम्ही देणार आहात आता, तर सारांश लेखन हे पहिल्याच पानावरती असतं. म्हणजे तुमची जी उत्तरपत्रिका असते त्याच्यात चौकोनी बॉक्स असतात आणि त्याच्यात तुम्हाला ते एक वर्ड त्या चौकोन बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचा असतो. तर त्याच्यामुळं पहिल्या पानावरतीच ते असल्यामुळं आपण ते फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं जे म्हणतो, तर ते तुम्हाला इम्प्रेशन इथं टिकवता आलं पाहिजे ह्या सारांश लेखनावरती. तर जो आपला पेपर तपासणार आहे तर त्याचं त्या सारांश लेखनच तो पहिल्यांदा चेक करेल, कारण पहिल्याच पानावरती ते असतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा सारांश लेखन एक मी असं म्हणतो की तुम्ही ह्याच्यावरती स्पेशल भर द्या आणि ते जे चौकोनामध्ये सुद्धा आपण एकदम कशा टापटीप पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल त्या पद्धतीनं लिहा. तुमची मेथड बघा, तुम्हाला कुठं म्हणजे त्या चौकोनाच्या मध्ये लिहिणं योग्य वाटते की वरती रेष आहे त्याच्यावरती लिहिणं योग्य वाटते. परत तुमचे जर असे कॉलम मधले शब्द जे आहेत ते प्रत्येक शब्दांची सुरुवात एका स्पेसिफिक अंतरानंच व्हायला पाहिजे. एक शब्द फार एका कडेला आहे, त्याच्याच खालच्या बॉक्स मधला एक शब्द राईट कॉलमला आहे, त्याच्या खालच्या ह्याच्यातला लेफ्ट कॉलमला आहे, असं न होता एका लाईनलाच कसे येतील अशा पद्धतीनं बघायचं. सारांश लेखनात आपण पॅरेग्राफ करत नाही, हे लक्षात घ्या. परत त्याच्या खालीच आपण उतार्यातली असणारी शब्दांची संख्या आणि सारांशांमध्ये असणारा शब्द हे सुद्धा आपण त्याला लिहित असतो. तर त्याला सुद्धा कुठंतरी चौकोन करा. सारांश लेखनाचं जे टायटल दिलेलं आहे त्याला सुद्धा कुठंतरी बॉक्स वगैरे करा. असं काहीतरी आपल्याला थोडंसं टापटिपपणा वगैरे त्याच्यात काय दाखवता आलं तर ते चांगलंच राहील आणि तुमचं चांगलं इम्प्रेशन कसं पडेल हे बघा. ह्याच्यामुळे तुम्ही सारांश लेखनावरती थोडासा भर द्या आणि कसा त्याचा सराव करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही बघा. मग हे सराव करत असताना तुम्ही पर्टिक्युलर एखादी बातमी घेऊ शकता पेपरमधली किंवा एखादं आर्टिकल असेल आलेलं, लोकसत्ता असेल किंवा मठामध्ये जिथं आपलं संपादकीय असतं त्याच्या खाली 2 छोटे आर्टिकल असतात, तर त्या आर्टिकलचं तुम्ही ह्याच्यात सारांश लेखन तुम्ही करू शकता दररोजचं, जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर. अशा पद्धतीने तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते काय सारांश लेखनासाठी अडचण येणार नाही. आणि हा
सुरुवातीचाच आपण पेपरमध्ये लिहित असल्यामुळं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा सराव असणं, टापटीपपणा असणं, योग्य शीर्षक देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यात जमल्या पाहिजेत. आणखी ह्याच्यात कोणाला ॲडिशन करायचे असेल तर ॲडिशन करा, किंवा कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारा. कोणाला ॲडिशन करायचे आहे? नाही, बहुतेक पुढे जाऊ आपण. कोणाला काय प्रश्न आहेत? कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? नाही, बहुतेक पुढे जाऊया, मे बी शेवटी विचारतील. बरं, ठीक. दुसरा भाग आहे ट्रान्सलेशनचा. ह्या ट्रान्सलेशनमध्ये आता सगळंच तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आपण 10वी पर्यंत सगळं ट्रान्सलेशन वगैरे 10वीच्या असतील किंवा 12वीला असेल हे आपल्याला असायचंच ट्रान्सलेशन वगैरे करणं. फक्त एवढं सांगेन याच्यामध्ये की याला शब्दाला शब्द असं भाषांतर करण्याची काय आवश्यकता नसते. तुम्ही एखादं वाक्य घेतलं आणि ते वाक्य कम्प्लीट ट्रान्सलेट केलं तरी चालू शकतं. फक्त त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, एवढं लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ आणि त्याची ती पर्टिक्युलर असणारी, समजा एक स्ट्रेस देऊन सांगणार एखादं वाक्य असेल तर त्याची ती हे चेंज नाही झाले पाहिजे. म्हणजे काय त्या वाक्याचं महत्व वगैरे चेंज झालं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण ते लिहिलं पाहिजे, परत ट्रान्सलेट केलं पाहिजे. परत आणखी एक महत्वाची याच्यामध्ये गोष्ट म्हणजे जे महत्वाचे शब्द आहेत, म्हणजे कीवर्ड्स जे आहेत, तर ते ट्रान्सलेट केलेच पाहिजेत आपण. जर तुम्हाला तुम्ही काही ट्राय करा, पण कुठं आठवायचा प्रयत्न करा किंवा काही करा, पण ते जे काही महत्वाचा शब्द आहेत, 7-8 शब्द असतात उतार्यामध्ये त्या, तर ते तुम्ही महत्वाचे शब्द हे ट्रान्सलेट केलेच पाहिजेत. आणि जर तसं जमत नसेल ट्रान्सलेट करणं आपल्याला, तर त्या अर्थाचा आपल्याला एखादा शब्द आठवतोय का ते लिहिलं पाहिजे, किंवा तशा पद्धतीनं ते त्याचा अर्थ स्पष्ट करणारं एखादं वाक्य आपल्याला लिहिता आलं तर ते आपण तशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे. तर हे भाषांतरामध्ये आहे. आणि हे भाषांतराचं सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला इंग्लिश टू मराठी बऱ्यापैकी जमतंच, पण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मराठी टू इंग्लिश करायला. तर हे मराठी टू इंग्लिश करत असताना थोड्याशा आपण वाक्य कम्प्लीट असावेत, परत ग्रॅमॅटिकली करेक्ट असावेत, स्पेलिंगच्या मिस्टेक फारच कमी असाव्यात, अशा पद्धतीनं आपण हे सगळं लिहिणं अपेक्षित असतं. तर ह्याच्यासाठी तुम्ही जसं मी मगाशीच म्हटलं की सारांश लेखनासाठी तुम्ही मठामधला किंवा लोकसत्तामधला एखादा उतारा घेऊन तो ट्रान्सलेट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की आपले सीसॅटचे पेपर घ्यायचे, आपल्या पूर्व परीक्षेचे 2013 पासून 19 पर्यंत जे झालेले पेपर आहेत आपले, 14 पासून 13 पासूनचे, ते सीसॅटचे पेपर घ्यायचे, त्यातला मराठीतला उतारा घ्यायचा आणि आपला आपणच ट्रान्सलेट करायचा. आणि ट्रान्सलेट केल्यानंतर तो त्याचा मुख्य आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही भाषेत असल्यामुळे आपल्याला ते चेक करताना सुद्धा आपण वाक्य बरोबर केलेले आहेत का, किंवा वाक्यरचना आपल्याला जमलेली आहे का, हे सगळं आपल्याला तो एक चेक करण्यासाठी आपल्याला तिथंच तो उतारा सापडतोय. अशा पद्धतीने तुम्हाला जवळपास जर मराठीचा पूर्ण मराठीचा एक सोडला आणि इंग्लिशचा एक कम्प्लीट सोडला तर अशा प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 8-8 उतारे मिळू शकतात. आणि जवळपास 13, 14, 15, 16, 17, 18, 19 असे 7 वर्षाचे गुणुले 8 असे तुम्हाला पॅसेज ते सगळे मिळू शकतात. तर प्रॅक्टिससाठी तर ते तुम्ही तशा पद्धतीने ते प्रॅक्टिस करू शकता ट्रान्सलेशनसाठी. बाकीचं ट्रान्सलेशन किंवा सारांश लेखनसाठी पालनसुरी सुद्धा चांगलं, त्यात सुद्धा चांगला सेक्शन दिलेला आहे ट्रान्सलेशनच्या संदर्भातला, किंवा निबंध लेखन असेल, तसेच सारांश लेखन असेल, तर ते इंग्लिशसाठी तुम्ही पालनसुरीचा वगैरे वापर करू शकता. मराठीसाठी तुम्ही तुमच्या लेवलला प्रॅक्टिस करू शकता. आणि किंवा एखादं मराठीतलं कुठलंही चांगलं पुस्तक तुम्ही रेफर केलं तरी चालेल. आता मी पर्टिक्युलर कुठलं पुस्तक रेफर केलं नसल्यामुळं मला असं सांगता येणार नाही मराठीला, पण इंग्लिशला मात्र पालनसुरीमधलं तुम्ही ते वाचू शकता. आता निबंध लेखनाच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर
निबंध कसा लिहावा किंवा काय लिहावा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण मला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा एक पॉईंट वाटतो तो म्हणजे निबंधाचा विषय कसा निवडावा. तर आपण तिथं 2 किंवा 3 विषय असतात, तर त्या पद्धतीनं आपल्याला तो 2 विषय असतात, तर 2 पैकी आपल्याला एखादा विषय निवडायचा असतो. तर आपण तो विषय कुठला निवडणार बाबा? रँडमली आपण काही काही जणांचं, बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की एखादा विषय निवडला आणि त्यांनी 1-2 पॅरेग्राफ त्याच्यावरती लिहिले आणि त्यांना असं वाटलं की अरे मला ह्याच्या पुढे काही लिहिताच येत नाहीये, तर त्यांनी असं तो निबंध तिथनं सोडून देऊन परत दुसरा निबंध लिहायला दुसरा विषय निवडून तो निबंध लिहिला, असं पण झालेलं आहे. तर त्याच्यामुळं का नाही, आपल्याला आपला निबंधाचा विषय कसा निवडावा हा फार महत्त्वाचा एक मला ह्यात घटक वाटतो. तर ह्या निबंधाचा विषय कसा निवडावा ह्याच्या बाबतीत हे सांगेन मी की आपली स्ट्रेंथ बघा, की मी माझ्यावरून मी सांगू शकतो की मला तो कल्पना विस्तार वगैरे अजिबात जमत नाही. म्हणजे समजा की मी पंतप्रधान झालो तर, आई संपावर गेली तर, सूर्यानं सुट्टी घेतली तर वगैरे, हे असे जे कल्पना विस्तार करणारे निबंध असायचे तसे मला अजिबात जमत नाहीत कल्पना विस्तार करायला. पण त्याच सोबत एखादा सोशल किंवा पॉलिटिकल एखादा विषय आला, समजा टेररिझमचा असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, तर असे विषय मला चांगल्या पद्धतीनं हाताळायला आणि त्याच्यावरती लिहायला सुद्धा चांगल्या पद्धतीनं जमतं. तर तसं तुमची स्ट्रेंथ बघा की तुम्हाला कुठल्या पद्धतीचे विषय हे लिहिता चांगल्या पद्धतीने लिहिता येतात आणि त्याच्यावरती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मांडू शकता. त्याच्यात तुम्ही चांगल्या पद्धतीनं कोट्स टाकू शकता. तुम्हाला त्याच्या संदर्भातली उदाहरणं वेगवेगळी माहीत असतील, अशा पद्धतीनं तिथं तुम्ही टाकू शकता. असा विषय तुम्ही हे निवडणं अपेक्षित असतं की जेणेकरून तुम्हाला तो एक कम्प्लीट फ्लो सुद्धा मेंटेन करता येईल आणि खूप चांगल्या पद्धतीनं निबंध सुद्धा लिहिता येईल. तर ह्याचा सराव करत असताना तुम्ही सध्या रिसेंट जे चालू घडामोडींमध्ये वेगवेगळे तुम्हाला विषय सुचत असतील तर तेच तुम्ही घेणं आणि त्याच्यावरती सराव करणं हे अपेक्षित असतं. आता 2017 सालचं उदाहरण द्यायचं झालं तर 2017ला आम्ही टेररिझम वरती निबंध ऑलरेडी सराव केला होता, की कारण त्यावेळेचं बऱ्याचशा जागतिक पातळीवरती पण बरेचसे हल्ले झाले होते दहशतवाद्यांचे. भारतात सुद्धा त्याच्या संदर्भातलं चालू होतं. देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती टेररिझमवरती वेगवेगळे डायलॉग चालू होते. प्रत्येकजण वेगवेगळं सपोर्ट असेल किंवा कार्यक्रम असेल त्या संदर्भातला तो चालू करत होता. त्याच्यामुळे आम्ही तो विषय निवडून तो त्याचा सराव केला होता आणि तोच टॉपिक हा राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा रिफ्लेक्ट झाला होता. अशा वेळेस काय होतं की तुम्ही ऑलरेडी तो निबंध लिहिला असेल आणि त्याचे तुमचे पॉईंट्स तयार असतील, मुद्दे तयार असतील, तर सगळं तर तुमचा वेळ वाचतो आणि तुमचा दोन्ही पण तुम्हाला 3 तास असतात पेपर, मराठी आणि इंग्लिश ह्याच्यासाठी 3 तास असतो. तर त्या 3 तासामध्ये तुमचा तो पेपर कव्हर होण्यासाठी असं एखादा जर आपण ऑलरेडी प्रिपेअर केलेला टॉपिक आला तर तो 3 तासात सगळा पेपर कव्हर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. म्हणून आपल्याला करंट म्हणजे चालू घडामोडी आणि त्या अनुषंगानं कुठला विषय हा हॉट टॉपिक आहे सध्या आणि त्याच्यावरती निबंध येऊ शकतो, अशा पद्धतीनं विषय घेऊन त्याचं सराव करणं सुद्धा अपेक्षित आहे. तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सराव करा आणि एखादा सराव करत असताना तुम्ही म्हणजे किंवा एखादा टेस्ट देत असताना सुद्धा तुम्हाला विषय आला एखादा आणि तुम्ही त्याच्यावरती लिहिला निबंध, ठीक आहे, पण निबंध लिहून तेवढ्यापुरतं थांबायचं नाही. जर तुम्हाला असं वाटलं की अरे हा फारच महत्त्वाचा टॉपिक आहे तर तसंच तुम्ही इंटरनेटवरती जाऊन वगैरे त्याच्यावरती ऑलरेडी कुठले निबंध लिहिले आहेत का तर ते सर्च करणं, त्याच्यावरची ॲडिशनल माहिती सर्च करणं, एखादे कोट्स वगैरे त्याच्यावरचे सर्च करणं, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही तयार करणं आणि तशा निबंधात वापरणं हे अपेक्षित असतं. तर हे तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. तर त्यानंतर आता निबंध कसा लिहायचा, तर हे सगळ्यांनाच माहीत आहे की एक सुरुवात असते त्याची, त्यानंतर बॉडी पार्ट असतो आणि त्याचं काही कन्क्लुजन असतं. तर सुरुवात जी असते ती सुरुवात आपण आकर्षक केली पाहिजे की जेणेकरून थोडी अट्रॅक्टिव्ह पण वाटली पाहिजे. आणि सुरुवात अशी करतोय म्हणजे निबंध कुठं घेऊन जाणार आहे किंवा काय सांगणार आहे नेमकं,
अशी थोडीशी वाचणाऱ्याची त्याची उत्सुकता पण वाढली पाहिजे, जेणेकरून तो आपला कंप्लीट निबंध पण चांगल्या पद्धतीने वाचेल आणि आपल्याला मार्क पण चांगल्या पद्धतीने देईल. मग अशा पद्धतीने तुम्ही एखादा कोट्स असेल किंवा संस्कृतमधलं काही लाईन्स असतील किंवा एखादी स्टोरी असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही ती निबंधाची सुरुवात करू शकता. त्या बॉडी पार्टमध्ये तुम्ही ह्यात कशी त्याच्या मुख्य कल्पना ज्या आहेत ती मुख्य कल्पना तुम्ही सगळी विस्तारून सांगू शकता, मुद्देसूद त्याचा तपशील देऊ शकता. त्याच्या समर्थनार्थ तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजेत. एखादा सोशल विषय असेल तर त्यातलं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मधली त्याची कलमं सांगता आली पाहिजेत. परत थोर व्यक्तींची वाक्य सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काय इन्क्लूड करता आले तर ते इन्क्लूड करता आले पाहिजेत. आणि असा कुठलाही विषय घ्या तुम्ही, त्याच्यात आपले महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही कमेंट केली नाही असं होत नाही. तर तुम्ही तुम्हाला एखादं तुमच्या मनानं जरी तयार केलं असेल वाक्य, तरी तुम्ही खाली त्याच्या नाव टाकून द्या तशा पद्धतीनं मोठी असं. पण जनरली हे टाळा, पण असेल बाबा असं तर तुम्ही ते वापरू शकता. पण जास्त करून जर त्यांचीच वाक्य असतील तर आपल्याला ते बरं पडेल ते टाकलं तर तशा पद्धतीनं. आणि कन्क्लुजन थोडंसं आपण पॉझिटिव्ह लाईनवरती केला पाहिजे, एंड त्याचा पॉझिटिव्ह लाईनवरती केला पाहिजे. आणि एक कुठंतरी वे फॉरवर्ड दाखवला पाहिजे की बाबा असं जरी असलं तरी अशा अशा पद्धतीनं आपण प्रगत होऊ शकतो, किंवा अशा अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकतो, किंवा अशा अशा पद्धतीनं टेररिझम आपण जगात रोखू शकतो. आणि वसुदैव कुटुंबकम अशी जी आपली भारताची संस्कृती आहे किंवा संकल्पना आहे, तर अशी संकल्पना पूर्ण जगामध्ये टेररिझम हटल्यानंतर लागू होऊ शकते किंवा काय, असं तुम्ही पॉझिटिव्ह लाईनवरती वगैरे त्याचं कन्क्लूड करू शकता. तर तशा पद्धतीनं सुद्धा कुठेतरी सवय लावून घ्या आपल्याला की आपला अप्रोच थोडा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ह्या पॉझिटिव्ह अप्रोचवरनंच तुम्हाला एक सांगतो की आता ती ॲस्पिरंट नावाची एक वेब सिरीज आली आहे ती, तर त्याच्यात दुसरा का तिसरा एपिसोड हा त्याचा पॉझिटिव्ह अप्रोचवरतीच आहे. शक्य असेल तर तुम्ही बघून घ्या. तर तशा पद्धतीनं तो लागू होतो सगळ्यांना. तर अशा पद्धतीनं कन्क्लुजन आपण शेवटचं हे पॉझिटिव्ह लाईनवरती आपण केला पाहिजे. तर एवढे सगळे मुद्दे मला हे पहिल्या पेपरच्या बाबतीत सांगायचे आहेत. कोणाला काही ऍड करायचे असेल तर तुम्ही ते ऍड करू शकता, किंवा मग कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो बोला. सर, माझा क्वेश्चन असा आहे की ज्यावेळेस आपण भाषांतर करतो तर त्या भाषांतरामध्ये म्हणजे एक वाक्य घेऊन त्याचं ट्रान्सलेशन केलं पाहिजे का एक पॅरा घेऊन मग अख्ख्या पॅराचं एक नाही का सारांश काढून मग ट्रान्सलेट केलं पाहिजे? सारांश काढून अपेक्षित नाहीये. तुम्ही पॅराच्या पॅरा ट्रान्सलेट करू शकता किंवा एखादं वाक्य ट्रान्सलेट करू शकता. फक्त कसं की त्याचा कुठं मिनिंग चेंज झालं नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजा की 2 लाईन एकत्र करूनच तुम्हाला ते ट्रान्सलेट करणं योग्य वाटतंय, पण त्याचा कुठंतरी मिनिंग बदलत नाहीये आणि त्या वाक्यांचं असणारं महत्व सुद्धा बदलत नाहीये. त्या इंग्लिशच्या पॅसेजमध्ये असेल किंवा मराठीच्या पॅसेजमध्ये असेल तर त्या वाक्यांचं महत्व बदलत नाहीये. अशा पद्धतीनं तुम्ही वाक्य किंवा कम्प्लीट पॅरा हे ट्रान्सलेट करू शकता. आणि तुम्हाला जरी असं वाटलं की पहिल्या लाईनपासूनच सुरुवात करायला पाहिजे ट्रान्सलेशनला, असं सुद्धा काही नाही. खालचा पॅराग्राफ घेऊन तुम्ही वरती पण ट्रान्सलेट करू शकता, पण कंडिशन अशी आहे की ते कम्प्लीट लिंक झालं पाहिजे. तर अशी फारच ज्यांना सवय आहे आणि जे चांगलं लिखाण करू शकतात अशाने ती रिस्क घ्यावी. बाकीच्यानी लाईन टू लाईन किंवा मग 2 लाईन घेऊन किंवा पॅरा घेऊन ट्रान्सलेट केलं तरी चालेल. हॅलो. तर थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो. हा बोला. सर, सारांश लेखन करत असताना जर दिलेल्या पॅराग्राफ मध्ये खूप जास्तचा डेटा हा न्यूमरिकल असेल, खूप जास्त माहिती ही नंबर मध्ये दिलेली असेल आणि त्याचं सारांश लेखन करत असताना जर ते नंबर त्या वाक्यामध्ये घेतले नाही तर त्याचा अर्थ लागत नाहीये, तर मग अशा वेळेस जर कमी म्हणजे त्याचा जो डेटामध्ये कमी नंबर असेल किंवा संख्या कमी असेल तर त्याच्या ऐवजी कमी हा शब्द वापरला, किंवा मग जर नंबर मोठे असेल तर मोठ्या प्रमाणात एवढंच फक्त लिहून ते कम्प्लीट केलं तर चालेल ना? नंबरची काही गरज नाही ना त्यावेळेस? चालू शकतं तशा पद्धतीनं.
पण तुम्हाला त्या क्षणाला वाटलं की बाबा हा फारच महत्वाचा डिजिट आहे, तर असा हार्ड अँड फास्ट काही रूल नाहीये की तो आकडा आणि डिजिट किंवा आपण सारांश लेखनात आलाच नाही पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला फारच वाटलं की हा फारच इम्पॉर्टंट फिगर आहे ही आणि आपण टाकलीच पाहिजे, तर तुम्ही तिथं ती यूज करू शकता. असं काय हा बोला. ओके. पूर्ण पॅराग्राफ मध्ये प्रत्येक म्हणजे जो पूर्ण पॅराग्राफ आहे ज्याच्या प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीमध्ये तो म्हणजे नंबरच दिलेले आहेत. मग त्यावेळेस ते ज्यावेळेस सारांश लेखन करताना जर ते नंबर नाही घेतले तर ते वाक्य कम्प्लीट नाही होत किंवा मग त्याला लिंकच नाही लागली. मग जर म्हणजे पूर्ण पॅराग्राफ मध्ये खूप जास्त नंबर दिले असतील तर त्यावेळेस जर 1-2 नंबर असतील आणि त्याचा जास्त महत्व वाटत असेल तर ते घेता येईल. पण कधी कधी खूप नंबर असतात त्यावेळेस सिच्युएशन विचारते. जनरली असे सारांश लेखनला फारच नंबर असतील असं हे उतारे मी तर आतापर्यंत बघितले नाहीत बरं का. मी 3 मेन्स दिल्या पण जास्त आहेत असं काही मला वाटलं नाही नंबर. पण तुम्ही जसं पहिल्यांदा जे म्हटलं की बाबा मोठी फिगर आहे तर किंवा असं म्हणतात की जगातल्या 75% भागात किंवा 7 अब्ज लोकसंख्येपैकी 5 अब्ज लोकसंख्येला काहीतरी गरिबीत आहे किंवा काय आहे, तर असं तुम्ही म्हणू शकता की जगातले बहुतांश लोकसंख्या ही गरिबीत आहे किंवा आत्ताच्या ह्याला म्हटलं तर जगातील बहुतांश लोकसंख्या ही कोरोना व्हायरसमुळे इन्फेक्टेड आहे, असं तुम्ही त्या ह्याला म्हणू शकता. तो जर तुम्हाला डिजिट टाळायचे असतील तर अशा पद्धतीने तर तसं म्हणू शकता तुम्ही. हा जो तुमच्याकडून जो तुम्ही जे बोला आता बहुतांश, तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे ते कळतं ना की फिगर. तर मी प्रॅक्टिससाठी एक क्लास घेतला असता ना ज्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट वरती होता तो, तर त्याच्यामध्ये ती फिगर वर्ल्ड वाईड खूप मोठी होती आणि मग त्या पूर्ण पॅसेज मध्ये ती पूर्ण म्हणजे त्याच्या 1/3 एवढे ह्या देशामध्ये ते, मग ते करत असताना खूप टफ जात होतं. जर बेरोजगारी घेतली तर ती जगामध्ये किती आहे, मग ती भारतामध्ये कशी आहे, मग ते करत असताना ते पूर्ण न्यूमरिकल होतं. मी तुम्हाला असं म्हटलं पहिल्यांदा की बोला बोला. नाही तुम्ही बोला. नाही मला कळालं नाही तुम्ही काय म्हणत होता ते, त्याच्यामुळे बोलला तुम्ही. नाही तुम्ही जे बोलला ना की ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल जसं सांगितलं आता की जगामध्ये एवढी लोकसंख्या आहे किंवा त्याच्या 1/3 जर बघितली तर ती बेरोजगारी येते किंवा कुपोषित असतील, तर त्याऐवजी जर बहुतांश दिलं तर ती म्हणजे अर्थ पण बदलत नाहीये आणि शब्द पण बरोबर येतोय. अशा गोष्टी म्हणजे एखादी पर्टिक्युलर त्यांना ते स्ट्रेस देऊन सांगायचं ना की त्या शब्दामध्ये त्या वाक्याला काहीतरी वजन आहे त्या पॅसेजमध्ये किंवा त्यांना एक ती दयनीय अवस्था पण दाखवायची आहे, तर तसा अर्थ आपल्याला न बदलता त्याचा की जगात बेरोजगारी आहे असं म्हणण्यापेक्षा आपण जगातील बहुतांश देशांमध्ये बेरोजगारी ही समस्या आहे असं म्हटलं तर त्याची ग्रॅव्हिटी वाटते ना त्या वाक्याची अशी. आणि तिथं पण आपल्याला जर वाक्य पण तसं दिलेलं असेल त्या पद्धतीनं त्याने आकडेवारी टाकून, तर त्याचं आणि ह्याचं काय असं जास्त काय बदलत नाही मग, आणि तो चालू शकतो आपल्या सारांश लेखनाला, काय अडचण नाही तसं. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. हा बोला सर. ट्रान्सलेशन मध्ये इंग्लिश टू मराठी करत असताना म्हणजे इंग्लिशचे काही काही शब्द मराठी लँग्वेज मध्ये डायरेक्ट घेतो आपण. जसं मागच्या वर्षी एक ट्रान्सलेशन आलं होतं, त्यात सिलेंडर हा शब्द होता, तर मग तसे शब्द जर डायरेक्ट लिहिले आपण मराठी ट्रान्सलेशन मध्ये तर ते काही मार्कवर इफेक्ट करतं का? तसं काही नाही. बघा मी मगाशी पण सांगितलं की काही कीवर्ड्स आहेत आणि ते आता बघा की एकदा ते हे आला होता की त्याचं नाव पर्टिक्युलर आठवणा मला, पण त्याच्या डोळ्यात फुल पडलं. सॅटेलाइटचा पण आला होता आणि ते डोळ्यात फुल पडलं वगैरे असं एक हे होता. तर ते फुलला त्यांना ते कॅटॅरॅक्ट अपेक्षित होतं, ते मोतीबिंदू वगैरे असं. तर तो असे पर्टिक्युलर कीवर्ड जे आहेत ते ट्रान्सलेट झाले पाहिजेत, शक्यतो करून झाले पाहिजेत. आणि तुम्ही तिथं डोळ्यात त्याच्या फ्लावर आज पडलं असं आपण ते म्हणू शकत नाही ना त्याला तिथं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना. तर तो मोतीबिंदू त्याला आहे आणि त्याच्यामुळे त्याची दृष्टी कमी झाली.
तर ते असं त्याला ते कॅटॅरेक्ट हा शब्द आला पाहिजे, असं थोडंसं ते वापरलं पाहिजे. बऱ्याच जणांना सॅटेलाइटला शब्द आठवला नव्हता, तर तो सुद्धा मराठीत करताना ते अपेक्षित आहे. आणि फार तुम्हाला नाहीच आठवला आणि रेग्युलर शब्द असेल, जसा तुम्ही सिलेंडर सांगितला, तर वापरा तुम्ही. एखादा शब्द वापरला तर काय अडचण यायला हरकत नाहीये. ओके सर. पण जे कीवर्ड्स असतील की नाही, तर ते शक्यतो आपण काही करा, आजूबाजूला कोणाला माहित असेल तर त्याला विचारा आणि तुम्ही तो लिहिण्याचा प्रयत्न कराच नक्कीच. ओके सर, ठीक. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला बोला. ते निबंधमध्ये निबंधमध्ये आपण असे टॅगलाईन जी असते किंवा आपण असे पॉइंट्स वगैरे लिहितो, प्रस्तावना असेल किंवा मधला पॅरेग्राफ आणि फायनली कन्क्लुजन, तर हे असं लिहायची गरज राहते. कन्क्लुजन हे आहे, कन्क्लुजन आणि मग खाली कन्क्लुजन असं लिहावं लागतं की डायरेक्ट फ्लो मध्येच लिहायचं निबंध? हे जनरल स्ट्रक्चर आपण करतो आपल्यासाठी, आपण की सुरुवात काय करणार आहे बाबा मी, माझ्या बॉडी पार्ट मध्ये म्हणजे मेन पार्ट जो आहे त्याच्यात काय काय टाकणार आहे, आणि शेवटचा पॅराग्राफ हा जनरली कन्क्लुजन असतो. असं ते पर्टिक्युलर लिहायची काही गरज नाही की हा मेन पार्ट आहे, हा कन्क्लुजन आहे आणि ही सुरुवात आहे, असं निबंधात नसतं काय लिहायची गरज. तुम्ही सुरुवात करताना ते तशा पद्धतीनं पहिला पॅराग्राफ हा जनरली सुरुवात असते, त्यानंतरचे मधले 2-3 पॅराग्राफ हे 3 पॅराग्राफ किंवा 4 पॅराग्राफ असे तुमचे मेन बॉडी पार्ट असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुमचा मुख्य आशय जो असेल, तुम्हाला तुमचे विचार जे मांडायचे आहेत ते, त्याला सपोर्टिव्ह मुद्दे तुम्हाला किंवा उदाहरण जे द्यायचे आहेत ते सगळे, आणि सोबतच त्याच्या एखाद्या कॉन्स्टिट्यूशनची कलमं असतील किंवा मोठे काही थोर व्यक्ती असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, तर ह्यांची जी तुम्हाला स्टेटमेंट वापरायचे आहेत त्या संदर्भातले, किंवा आता सुद्धा नेल्सन मंडेला असतील किंवा बरेचसेच ज्यांचे तुम्हाला माहित असतील, तर अशा पद्धतीने विचारवंतांचे जर तुम्हाला कुठले वापरायचे असतील तर तुम्ही तिथं मध्ये वापरू शकता. आणि कन्क्लुजन फक्त ते पॉझिटिव्ह लाईनवरती असं असावं. तुम्हाला लिहायची वगैरे स्पेसिफिक अशी काही गरज नाही. आणि एखादं तुम्ही चांगलं वाक्य वगैरे वापरलं असेल तर त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. ओके सर, एक पेपर सॉरी आन्सर शीट मागवलेली होती, एक फ्रेंच आली मराठी मध्ये ट्रान्सलेशन मराठी रायटिंग, तर त्याच्यामध्ये ते मुलींनी तुमचा आवाज येत नाही मला. लिहिलेलं हॅलो. होतं. हॅलो. आवाज येत हॅलो नाही सर, तुमचा आता काही. येतो? हा बोला बोला. हॅलो. हा बोला, येतोय आवाज. हा आता येतोय. हा हा सर, एक क्वेश्चन पेपर मागवलेला होता, आन्सर शीट मागवलेली एका मुलीची. तर त्यांच्यामध्ये त्यांनी जो निबंध लिहिला होता, तर त्याच्यामध्ये ते पॉइंट्स लिहिले होते, प्रस्तावना शेतकऱ्याच्या बाबतीत, जी पूर्वीची स्थिती होती, नंतरची स्थिती, कन्क्लुजन वगैरे लिहिलं होतं. तर त्यावेळेस मला पडले जे निबंध लिहिला होता, तर त्यामुळे मी विचारते की तसं लिहायला पाहिजे नको. मला तुमचा आवाज फारच कट होतोय, थोडस समजलं नाही मला काय म्हणताय तुम्ही. ते काय म्हणतायत की त्यांनी जी एक प्रश्नपत्रिका पाहिली, उत्तरपत्रिका जी मागवलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं पाहिलं होतं की इंट्रोडक्शन तिने लिहिलं होतं, असे वर्ड लिहून हे बघा, निबंध वगैरे लिहायचे तसाही एक पद्धत आहे, पण जनरली आपण तशा पद्धतीने लिहित नाही. तर काही वेळेस हे एक्सपेरिमेंट केलेले त्या प्रश्नपत्रिका तपासणाऱ्याला आवडेलच असं नाही, आणि तुम्ही एक्सपेरिमेंट केले तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होऊ शकतोय. तर थोडस आपण ते मध्य साधून त्याचा ट्रॅडिशनल पद्धतीनंच, पण आपली मांडणी कशी आपल्याला प्रभावी पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने गेलेलं कधीही चांगलं, म्हणजे थोडस रिस्क फॅक्टर हा आपला कमी होऊ शकतो. एक मिनिट, म्हणजे मुलांनी प्रश्न विचारताना ऍक्च्युली एक मिनिट, प्रश्न विचारताना शॉर्ट मध्ये विचारा शक्यतो, आणि शक्यतो रेंज मध्ये येऊन विचारा. तुम्हाला जर रेंज कमी वगैरे असेल तर ते प्रश्न व्यवस्थित पोहोचत नाही. शॉर्ट आणि रेंज मध्ये येऊन प्रश्न विचारा. ओके, नमस्ते सर. हॅलो. हा बोला.
सर म्हणजे एसे मध्ये कोट्स वगैरे सांगितले टाकायला, पण ते कितपत ऍक्सेप्टेबल आहे की मराठी एसे मध्ये एखादं हिंदी कोट किंवा इंग्लिश कोट, आयदर इंग्लिश मध्ये एखादं मराठी किंवा हिंदी, तो म्हणजे त्याचा काय मार्क वरती इफेक्ट होतो की नाही? मी यूज केलेला आहे मराठी पेपर मध्ये इंग्लिश कोट हा यूज केलेला आहे मी. माझ्या मार्कवरती तर काही परिणाम झाले नाहीत. हा म्हणजे ते चालू. पर्टिक्युलर ते त्या सिच्युएशनला लागू झालं पाहिजे असं. हा चालेल, थँक्यू. ओके. हॅलो. हा बोला. सर एक क्वेश्चन होता ट्रान्सलेशन बद्दल. जे प्रतिशब्द आपण वापरतो ना, इंग्लिश टू मराठी, आता मला वापरायचा होता मेंटल डिसऑर्डर साठी. तर पहिल्या प्रथम माझ्या डोक्यात आलं मेंदूतील बिघाड, मी आहे तसं लिहिलं. पण त्याच्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जाणीव झाली, म्हटलं याच्यापेक्षा चांगलं आहे मनोरुग्णता, मग ऑब्लिक करून मनोरुग्णता लिहिलं. तर असं चालेल ना, म्हणजे की ते खाडाखोड करण्यापेक्षा? हो खाडाखोड. हा तेच मला एक खाडाखोडच्या संदर्भात पण सांगायचं होतं. तुम्ही जे म्हणता की ऑब्लिक करून मनोरुग्णता, किंवा तुम्ही ट्रान्सलेशन मध्ये वाक्य तुम्हाला काय त्याला शब्द मर्यादा नाही, तर तुम्ही ते वाक्य तसं पुढे वाढवू पण शकता. तसंच याला मनोरुग्णता असेही म्हणतात, असं म्हणून ते वाक्य तुम्ही कम्प्लीट करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती काय परिणाम पडणार नाही आणि तुम्ही मोर स्पेसिफिक सांगितल्यामुळे ते चांगलं इम्प्रेशन पण पडू शकतं. दुसरं जे तुम्ही एक सांगितलं की खाडाखोडच्या संदर्भात, तर शक्यतो आपण हे खाडाखोड टाळलीच पाहिजे. आणि दुसरं, एखादा शब्द आपल्याला काही करून तो खोडावाच लागतोय असं जर तुम्हाला वाटलं, तर तुम्ही एखादा शब्द लिहा म्हणजे सराव करताना, आणि तो खोडून बघा की तो पर्टिक्युलर एकदम म्हणजे अशा डार्क 3-4 रेषा त्याच्यावरती मारल्यात आणि तो पेज उघडले आणि त्या चेक करणाऱ्याची नजरच त्या शब्दावरती गेली, ते जो आपण खाडाखोड केलेला आहे त्याच्यावरती. असं न होता तो शब्द खोडलेला आहे तो त्याचा तिथं आल्यानंतर लक्षात आला पाहिजे. अशा पद्धतीने फक्त 2 तिरक्या, एक शब्द आहे त्याच्यावरती 2 तिरक्या लाईन मारल्या, किंवा 5 शब्दांचा एक शब्द असेल तर त्याच्यावर 3 तिरक्या लाईन मारल्या, तर तो शब्द असा फारसा उठून दिसत नाही आपल्या उत्तरपत्रिकेवरती. किंवा तुम्ही असं क्रॉस मारलं तर ते उठून दिसते, अशी आडवी रेष मारल्या 1-2 त्याला तरी त्या उठून दिसतात. तर ते फक्त टाळायचं. आणि 2 अशा तिरक्या रेषा मारल्या किंवा 3 तिरक्या रेषा मारल्या तर ते जास्त उठून दिसत नाही. तुम्ही आता स्वतः बघा तुम्ही मारून नंतर. तर ते तशा पद्धतीने एखादा शब्द खोडायचा असेल तर ती सुद्धा आपली स्ट्रॅटर्जी फिक्स असली पाहिजे, तर जेणेकरून आपला पेपर हा टापटीप दिसेल. थँक्यू सर. हा सर, निबंधामध्ये जे श्लोक वगैरे लिहिणं गरजेचं आहे का? गरजेचं असं नाहीये. तुम्ही जर मांडणी तशा पद्धतीने करत असाल तर काही गरज नाहीये. म्हणजे असा हार्ड अँड फास्ट काही रूल नाहीये की वापरल्यानंतरच मार्क येतात किंवा नाही वापरलं म्हणून मार्कच येत नाही. तर अशा पद्धतीनं काय हे नाहीये. तर 2017ला ते मराठीचा राष्ट्रपती निवडणुकीच्या वरती, राष्ट्रपती निवडणूक आणि जातीय समीकरण असा निबंध आला होता. ह्याच्यात मी एकही कोट वापरला नव्हता, तर त्याच्यामुळे मला मार्क मिळाला असा काही विषय नाहीये. तर ते एखादा विषय असेल तसा आणि त्याची डिमांड ती तशी असेल किंवा ह्याच्यात एखादा कोट चांगला यूज होऊ शकतोय, तर तशा पद्धतीनं आपण तयार असणं काही त्याला म्हणजे वावगं नाहीये ते तयार असणं तशा पद्धतीनं. आणि तुम्हाला जमतच नसेल तर मग काय हरकत नाही. पण असे मी तुम्हाला एक काय सांगतो की तुम्ही 10-12 कोट अशा काढून ठेवू शकता की कुठंही त्याचा वापर होऊ शकतो. म्हणजे एखादा सामाजिक विषय असतील आणि त्याच्याविषयी तुम्ही काही 1-4-5 कोट काढून ठेवले की असे युनिव्हर्सली कुठेही लागू शकतात. तर तसे आले आणि आपल्याला जर वापरता आला तर वापरायचा, नाही वापरता आला तर ठीक आहे. असं काही त्यांना फारसा फरक पडतोय असं काही विषय नाहीये. पण वापरलं तर एक थोडंसं त्याला वाटलं इम्प्रेशन बाबा, तर तुमच्या मार्कांमध्ये 1-2 मार्कांमध्ये ते जास्तीचं कन्वर्ट होऊ शकतं. हा सर, ते गांधीजी आणि जे लोकमान्य टिळक आहे, स्वामी विवेकानंद आहे, तर यांचे जे लाईन्स आहे ते टाकले तर होईल का? म्हणजे त्यांच्या चालू शकतं. फक्त विषयाची डिमांड तशी असेल, अशा पद्धतीनं असेल तरी टाकू शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर. शेवटचे 2 क्वेश्चन घेऊया आपण आणि नंतर मग आपण सर, ऍव्हरेज टाइम अलोकेशन कसं हवंय? म्हणजे तिन्ही घटकांना ऍव्हरेजली किती? काय म्हणला? हॅलो. हा, ते टाइम लिमिट विचारतायत की टाइम कसं त्याला डिवाइड करावा, भाषांतर, सारांश आणि निबंध लेखन. बघा, तुम्हाला 1.5 तासांमध्ये सगळ्या गोष्टी बसवायच्या आहेत. कारण 3 तास आहेत. 3 तासात
1.5 तासात तुम्हाला मराठी आणि 1.5 तासात तुम्हाला इंग्रजी. मग त्या इंग्रजीमध्ये परत तुम्हाला सारांश, ट्रान्सलेशन आणि निबंध असं बसवायचं आहे. आणि इकडे सुद्धा तुम्हाला ते पद्धतीने बसवायचं आहे. हे टोटली तुमच्या सरावावरती डिपेंड आहे की कशा पद्धतीने काय करायचं. पण थोडंसं सारांश लेखन लवकरात लवकर उरकलं, एक 10 मिनिटात वगैरे तुम्ही उरकलं, आणि ट्रान्सलेशनला थोडासा वेळ लागू शकतो, आणि निबंध हा 25 मार्काला असल्यामुळं, म्हणजे दोन्ही घटकांपैकी ते 25 मार्क त्यालाच असल्यामुळे जास्त, तर तुम्ही त्याला जास्त वेळ देणं अपेक्षित आहे असं. म्हणजे म्हणजे तुम्ही तुमचं रायटिंग सराव करा तुम्ही, असा काय हे नाहीये की रूल्स नाहीत की एवढंच द्यायला पाहिजे, पण जनरली एक 50 मिनिटं तरी आपण निबंधाला द्यायला पाहिजेत. ओके. आणि बाकीचं राहिलेलं मग प्रिसाइज आहे ना, बरेच जण रफ लिहितात, मग ते वर्ड्स कॅल्क्युलेट करून एक्झॅक्टली बसवतात पुन्हा त्या, मग ते कितपत की डिरेक्टली लिहिलं पाहिजे? हो, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स तेवढा डेव्हलप झाला असेल, सराव तुमचा तेवढा झालेला असेल, तर तुम्ही ते तशा पद्धतीने करू शकता. पण मी तर पहिल्यांदा रफ लिहितो आणि त्यानंतर ते त्या चौकोना बॉक्समध्ये लिहितो, कारण ते पहिलंच पेज असल्यामुळे ते चांगलं इम्प्रेशन राहणं अपेक्षित पण आहे. तर त्याच्यामुळे मी तसं करतोय. मी तरी तसं करतो की बाबा पहिल्यांदा सगळं कम्प्लीटच लिहायचं असा काही विषय नाहीये, पण तुम्हाला कुठल्या कुठल्या लाईन लिहायच्या आहेत किंवा कुठले कुठले शब्द लिहायचे आहेत, तर ते तशा पद्धतीने तुम्ही रफ मध्ये त्याच्या लाईन लिहून ठेवल्या म्हणजे तुम्हाला लिहिताना ते परत सोपं जातं. ओके, थँक्यू. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. सर, ती सारांशामधली शब्दसंख्या जी आहे ना, सारांशामधली शब्दसंख्या, तर ती एक्झॅक्ट 1/3 पाहिजे का, कमी किंवा जास्त झाली तर चालेल? एक्झॅक्ट 1/3 हवी का ती सारांश लेखनामध्ये? एक्झॅक्टच पाहिजे असं नाही. हा, प्लस मायनस 4-5 एक वर्ड चालू शकतील. फारच कमी पण लिहू नका आणि फारच जास्त पण लिहू नका. एक 5 शब्द प्लस मायनस तुम्ही मध्ये राहू शकता, पण थोडी अॅक्युरसी ठेवणं, मेंटेन करणं अपेक्षित आहे. अच्छा, ठीक, थँक्यू. हॅलो सर. बोला सर. जर म्हणजे आता मी निबंध लिहिते, तर एखाद्या टॉपिकवर एक्झामच्या टायमिंगला मला एकही कोट किंवा एकही डाटा आठवला नाही, तर मग अशा वेळेस स्मार्ट ट्रिक आहे का कुठली, की बाबा या कंडिशन वरून आपण बाहेरही निघू आणि आपल्याला मार्क्सही भेटतील? ह्या वेळेस मी म्हणून तुम्हाला हे सांगितलं की अशा वेळेस तुम्हाला काही आठवत नाही आहेत गोष्टी, तुमचं निबंधाचं सिलेक्शन कुठंतरी चुकलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर म्हणून मी तुम्हाला हे म्हटलं की तुमचं निबंधाचं सिलेक्शन हे फार व्यवस्थित असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या तरी मधल्या टप्प्यावरती तुम्ही गेलाय, म्हणजे तुम्ही 1-2 पॅराग्राफ लिहिलेत आणि त्यानंतर तुम्हाला वाटतं की अरे मी ह्याच्यात काही लिहू शकत नाहीये, मी माझे काही इनपुट्स देऊ शकत नाहीये, असं वाटता कामा नये. ह्याच्यासाठी आपण थोडासा वेळ घेऊन अगोदरच ते निबंध, बाबा ह्या निबंधांमध्ये मला हे पॉइंट आठवतात, तिथंच लिहून ठेवायचे. की काय बाबा एखादा विषय आला, समजा कोणताही विषय असेल एखादा, तर त्याचं सोशल काय आहे अँगल, त्याचा पॉलिटिकल अँगल काय आहे, इकॉनॉमिकल अँगल काय आहे, ह्याचा एन्व्हायरमेंटल काय त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. परत हे असे 4-5 गोष्टी. कोणाचा आवाज येतोय जास्त? माईक बंद करा कोण. हॅलो. हा, तर थोडे त्याचे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, एन्व्हायरमेंटल असे तुम्ही त्याचे अँगल, आणि सोशलमध्ये परत 1-2 पॉईंट तुम्हाला काय लिहिता येत आहेत का, पॉलिटिकलमध्ये 1-2 पॉईंट काय मांडता येत आहेत का, असं तुम्ही ज्यावेळेस तो निबंधाचा विषय जिथं बघता त्यानंतरच तुमच्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत का, हे तुम्ही बघितल्यानंतर आणि तुमच्या त्या डोक्यात जर येत असतील तर तुम्ही ऑब्वियस निबंध लिहू शकता. पण तुम्ही सगळंच काही कोट्स टाकलेच पाहिजेत आणि कोट्स वरतीच तुम्हाला काही मार्क मिळणार आहेत असं काही नाहीये. तुमच्या निबंधाची मांडणी तशा पद्धतीने असेल तर तुम्हाला मार्क हे नक्कीच मिळतात. त्याला कोट्स असलेच पाहिजेत अशातला काही भाग नाही. चालेल, आपण क्वेश्चन थांबूया, कारण जो काही महत्वाचा भाग आहे अभ्यास पद्धती संदर्भामध्ये, तर तो मला असं वाटतं की तो जास्त महत्वाचा आहे, तर तो आपण घेऊया. चालेल का सर? हे माझं काय म्हणणं आहे की हाच विषय आपण एकदा कम्प्लीट करूया आणि नंतर मग आपण एखादा अभ्यास पद्धती घेऊ. मग हा चालेल, मग तसं पण करूया. ठीक आहे, क्वेश्चन्स आपण तशा पद्धतीने घेऊया, हेच कंटिन्यू करूया म्हणजे जेणेकरून. हा बोला. हा
सर माझं असं म्हणणं आहे की मराठी सारख्या निबंधामध्ये हस्ताक्षर किंवा त्या शब्दांवरती लाईन वगैरे मारणं हे कितपत मॅटर करतं पेपरसाठी? हे बघा, तुम्ही देवनागरी ह्या शब्दाची व्याख्या वाचा. त्या देवनागरी ह्या शब्दांवरती शिरोरेषा असणं हे अपेक्षित आहे. ओके. हा, म्हणजे आणि आपण सर हस्ताक्षर वगैरे सर समोरच्याला वाचता येईल असं असावं चांगलं. म्हणजे फारच तुमचं मोत्यासारखं सुंदरच असावं असं काही म्हणत नाहीये मी, पण तुम्ही जे मुद्दे मांडताय ते ऍटलीस्ट समोरच्याला समजले पाहिजेत. म्हणजे त्याला वाचायला त्रास झाला नाही पाहिजे. मी जे मुद्दे मांडतो ऍटलीस्ट समोरच्याला व्यवस्थित असावं, सुटसुटीत असले पाहिजेत. म्हणजे त्याला वाचायला त्रास झाला नाही पाहिजे इतकं तरी तुमचे हस्ताक्षर व्यवस्थित असावं, सुटसुटीत असावं. ओके ओके, थँक्यू. हॅलो, नमस्कार सर. हो, नमस्कार, बोला. एक प्रश्न होता. हे जे सारांश लेखन आपण लिहितो ना, तर ते आपल्या शब्दात लिहायचं असतं की म्हणजे आपल्या शब्दात लिहायचं की एक प्रश्न होता. हे जे करायचं सारांश कोण 2-3 माईक चालू आहेत तर मला ऐकू येत नाही व्यवस्थित. कोण बोलत होता आता? बोला. हॅलो. हा, बोला. हा, ते सारांश लेखन लिहिताना ते आपण आपल्या भाषेत म्हणजे आपल्या शब्दात लिहायचं का जसं त्या पॅराग्राफ मध्ये दिले तसंच लिहायचं? म्हणजे आपण एखादा समजा मोठी लाईन असेल आणि त्याला एक शब्द पुरेसा असेल ती मोठी लाईन एक्सप्रेस करण्यासाठी, तर एका शब्दामध्ये आपण ट्रान्सलेट केलं तर चालतं का? करू शकता. ओके, काय अडचण नाही. हॅलो सर, तुमचं पेपर मधलं आतलं टाइम मॅनेजमेंट कसं होतं आणि रफ वर्क साठी तुम्ही किती टाइम द्यायचा? मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं की तुम्हाला 1.5 तासात काही करून मराठी आणि 1.5 तासात इंग्लिश हे तुम्हाला करणं अपेक्षितच आहे. तुम्ही जर आता सध्या प्रॅक्टिस करत असाल तर फारच प्रचंड ओढाताण करूनच ते आपल्याला पेपर कम्प्लीट करावे लागतात. तर त्याच्यामुळे ह्याच्यासाठी प्रॅक्टिसच करावी लागते आणि प्रत्येकालाच प्रत्येक वेळ असं काय म्हणजे स्पेसिफिक आपण सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा एक 10 ते 12 मिनिटात तुम्ही म्हणजे एक अर्धा तास ते 35 मिनिटं याच्यामध्ये ट्रान्सलेशन आणि सारांश लेखन तुमचं उरकलं पाहिजे. आणि निबंधाला मग तुम्ही एक 55 मिनिटं वगैरे अशा पद्धतीने 50 ते 55 मिनिटं त्यातली पहिली 5 मिनिटं वगैरे तुम्ही रफ वर्कसाठी देऊ शकता. पण त्याच्यात तुमचं स्ट्रक्चर तुम्हाला सराव करून एक फिक्स असलं पाहिजे. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की एखादा विषय घेतला तर त्याच्यानंतर त्याचे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, एन्व्हायरमेंटल असेल तर ह्याचे काय काय अँगल आहेत, त्या सोशलमध्ये परत जाऊन तुम्हाला काही मुद्दे सुचतात का तर ते तसं लिहून ठेवणं. आणि परत एखादी सुरुवात तुम्हाला चांगली सुचत असेल तर ती सुरुवात मी ह्याच्या पद्धतीने करणार आहे अशी फक्त तिथे एखादं कोटची फक्त ओळ लिहून ठेवणं, सुरुवात जसं आठवेल तुम्हाला तसं. आणि कन्क्लुजन काय तुम्हाला शेवटी जसा निबंध तुम्ही मांडत याल तशा पद्धतीने शेवटी तुम्हाला कन्क्लुजन हे सुचू शकतं. तुम्हाला हार्ड अँड फास्ट आता लगेचच तुम्ही रफ वर्क करतानाच तुम्ही कन्क्लुजन वगैरे लिहून ठेवायला पाहिजे अशातला काही भाग नाही. तर त्याच्यामुळं तशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. सारांश लेखनाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं नाही तर तुम्ही आपल्याला पेपर एक 5 मिनिटं अगोदरच मिळतो, तर पेपर मिळाला की लगेच तुम्ही ते शब्द मोजायला चालू करायचे, ते शब्द मोजून लिहून टाकायचे लगेच की एवढ्या शब्दात. पुन्हा तुम्हाला ते जास्त त्याला वेळ द्यायची गरज लागणार नाही. किंवा मग दुसरं कोणी आजूबाजूच्या मोजले असतील तर त्याला विचारा, तुम्हाला फार वेळ लागत असेल मोजायला वगैरे किंवा तेवढा तुमचं लिखाणाचं स्पीड वगैरे कमी असेल किंवा काय तर शेजारच्याला विचारा एखाद्याला किती शब्द आहेत बाबा त्याच्यात, तर त्यानं एक सांगितलं की बाबा 160 आहेत, 180 आहेत, तर त्याच्या 1/3 करून तुम्हाला तेवढे लिहायचे, असं करून तुम्ही ते लिहू शकता. असं काय आणि तेवढेच शब्द पाहिजेत, जेवढे आहेत तेवढेच तिथं तुम्ही लिहिले पाहिजे. ते 1-2 शब्द मागं पुढे झाले. 185 असले तर पण तुम्ही 180 लिहिले आणि त्याचं 1/3 करून तेवढे लिहिले तरी चालू शकतंय. असं काय 185 म्हणजे तेवढंच त्यालाच अगदी तेवढंच पाहिजे डिवाइड बाय 3 आणि तेवढेच वर्ड पाहिजेत असं काही नाहीये त्याचं. हॅलो सर, मला विचारायचं होतं की 2 त्याच्यापैकी कुठला विषय हॅलो, म्हणजे कुठला विषय पहिल्यांदा घ्यायचा असा तुमचा हे आहे ना प्रश्न? हो, कुठला विषय पहिल्यांदा घ्यायचा, मराठी घ्यायला की इंग्लिश?
मला वाटतं की जे तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकाल की नाही तो पहिल्यांदा घ्या. मग मी तर कायम मराठीच घेतलेला आहे, कधीच असं इंग्रजी तर मी दुसऱ्या ह्याच्यातच टप्प्यातच घेऊन लिहिलेला आहे. मला असं वाटतं की मराठी घ्यायला काय हरकत नाही पहिल्यांदाच. हॅलो. हॅलो. हा सर, मागच्या वर्षी माझं असंच झालं होतं. मी इंग्लिश आधी सोडवला होता, पण त्याच्यामध्ये मला वेळ नाही मिळाला मग मराठी निबंध सोडवायला, कारण पहिले मराठीचा पेपर जमा करतात, त्याच्यानंतर थोडा वेळ इंग्लिशसाठी एक्स्ट्रा मिळतो. सर, समर्पक शीर्षक कसं द्यायचं? आता तुम्हाला एखादा तो कंप्लीट पॅसेज असेल आणि त्या पॅसेजला डिस्क्राईब करणारा एखादा शब्द तुम्हाला त्याच्यात तुम्हाला एखादा आठवत असेल. आता एक उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर कुठला एक म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशन करणारा एक उतारा आला होता आम्ही सराव करत असताना. तर आणि ते कशा पद्धतीने चुकीचं वगैरे आहे असं त्या उतार्यात कम्प्लीट होतं आणि त्याचा सारांश करायचं होतं. तर त्याला मी मग भेदाभेद अमंगळ असं त्याचं टायटल लिहिलं होतं. परत आणखी एक उतारा आला होता परीक्षेला आपल्या 2017च्याच एक्झामला, की त्याच्यात जो शक्तिशाली असतो तोच जगावरती राज्य करत असतो किंवा कशा पद्धतीने तो लोकांची पिळवणूक करत असतो वगैरे अशा पद्धतीनं ते त्यात काहीतरी असं संदर्भ होता त्या पॅसेजचा. तर त्याला मी ते बळी तो कानपिळे असं नाव दिलं होतं. तर तुम्ही त्याला म्हणी सुद्धा वापरू शकता किंवा एखादा अलंकारिक शब्द असेल किंवा एखादा ते आपण हे म्हणत नाही का की अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द, तर असं तुम्ही स्पेसिफिक तुम्ही मराठी ग्रामरचा किंवा इंग्लिशचा अभ्यास करत असताना सुद्धा स्पेसिफिक शब्द असे काढून ठेवा की तुम्हाला माहित असले पाहिजेत, की जे आपल्याला टायटलला सुद्धा वापरता येऊ शकतील. एखाद्या म्हणी असतील तशा पद्धतीनं जो आपण ग्रामरचा अभ्यास करतो इकडं, तर तोच इकडं तुम्ही त्या टायटलसाठी सुद्धा यूज करू शकता. तर ते तसं मी तुम्हाला एक ते भेदाभेदा मंगळा असं पण एकाला टायटल दिलं होतं आणि एकाला बळी तो कानपिळे म्हणजे हे एक म्हण आहे, तर ती म्हण मी टायटल म्हणून दिली होती. तर अशा पद्धतीनं तुम्ही देऊ शकता एक समर्पक टायटल असं. हॅलो 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 बोला. सर, बोला. एसे मध्ये असं म्हणतात की एमपीएससी मेन्सच्या एसे बद्दल की जेवढा आकर्षक लिहिता येईल तितके मार्क जास्त. मी ट्रान्सलेशन साठी आम्हाला सांगितलं की खाडाखोड करताना सुद्धा किती आपण आधीच प्रॅक्टिसच्या वेळी एक्सपेरिमेंट करून ठरवलं पाहिजे की मी चूक जरी झाली तरी ती कशी खोडणार. मग तसं एसेच्या निबंधाच्या बाबतीत तुम्ही त्याला निबंधाला आकर्षक बनवण्यासाठी काही क्लुप्ते आणि सूत्रे वापरली होती, म्हणजे काही ट्रिक्स वापरल्या होत्या, त्या काही सांगू शकता का निबंधासाठी? थोडंसं म्हणजे कसं की तुम्ही पेज जे आहे तुमचं, तर त्या पेजला कम्प्लीट चौकोन आखून घेणं, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला आन्सर शीट मिळालेलं असतं, त्याच्यात तुम्ही त्या पेन्सिलनं त्याला कम्प्लीट बॉक्स करून घेऊ शकता तुमच्या ह्याला पेजला, त्या निबंध लिहिणारा किंवा अगदी सगळ्याच ट्रान्सलेशनला सुद्धा आणि ह्याला सुद्धा निबंधाला सुद्धा. मग निबंधाचं तुम्ही जे टायटल टाकणार आहात तर ते आहे त्या ह्यानं टाकण्यापेक्षा म्हणजे काय म्हणतो ते तुमचा जेवढा फॉन्ट आहे किंवा तुमच्या शब्दाचा जेवढी साईज आहे रेग्युलर साईज त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या अक्षरात टाकणं की जेणेकरून ते उठून दिसेल अशा पद्धतीनं, आणि त्याला बॉक्स करणं. शेवटी परत जिथं निबंध संपेल तिथं थोडीशी खाली जागा सोडून 2 रेषा मारून हे करणं, असं थोडं तुम्ही टापटिपतेसाठी करू शकता. आणि एखादं खूपच चांगलं वाक्य तुमचं असेल किंवा एखादं कोट केला असेल तुम्ही, तर त्याला अंडरलाईन करणं. जर कोणाच्या तोंडातून आलेलं वाक्य जसंच्या तसं तुम्ही जर तिथं ते लिहित असाल तर ते डबल कोटमध्ये टाकणं. तुमचं स्वतःचं एखादा असेल किंवा काय तर ते सिंगल कोटमध्ये टाकणं. एखादा खूपच महत्वाचा शब्द आहे तर किंवा म्हणा आता राज्यघटनेतील कलम याच्यानुसार तर तुम्ही राज्यघटनेतील कलम ह्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दोन्ही टाकू शकता. तर हे थोडंसं ते पंक्च्युएशन मार्क्स वगैरे जे आहेत
तर ह्यानं तो चांगल्या पद्धतीने उठावदार तुमचा पेपर दिसू शकतोय. तर हे सगळं तुम्हाला कसं वापरता येईल त्या पद्धतीनं बघायचं ते. आणि ते खाडाखोडचं फक्त ट्रान्सलेशनसाठीच नाही तर सगळ्यासाठीच लागू होतं हे. ओके, थँक्यू सर. ओके ओके. हॅलो. हा बोला. हॅलो सर, जसं अलग अलग ऍस्पेक्ट असतात, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, लिगल, सर तर त्याच्यात आपण म्हणजे हरेक ऍस्पेक्ट साठी अलग पॅराग्राफ ठेवू शकतो का, की एका याच्यात आपण काही क्लब करू शकतो? क्लब करू शकतो, काय अडचण नाही. तशी ती लिंक असेल ना तशाच पद्धतीनं तर काहीच अडचण नाहीये तसं एकाच ह्याच्यात करण्याचं. आणि प्रत्येक ह्याला जर तेवढा तुमचा किती 4च अँगल निघत असतील तुमचे, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल वगैरे असे, तर एखादा लिगल किंवा एन्व्हायरमेंटल अशा, तर त्या एक एक ह्याला एक एक पॅराग्राफ ठेवा. पण तुम्ही छोटे छोटे पॅराग्राफ करताय आणि शब्दसंख्या पण तुमची फार कमी आहे असं पण नसावं ते. म्हणजे असं वाटायला नको त्याला की बघितल्यानंतर ह्यानं उगाचच पॅराग्राफ केलेले आहेत. मग ते तुमचं डिस्क्रिप्शन आहे की तुम्हाला किती पॅराग्राफ ठेवायच्यात. असं काही असा रूलच नाही की सगळ्याला वेगळ्याच पाहिजेत किंवा काय, असं काही अजिबात नाहीये. ते तुमच्या डिस्क्रिप्शनवरती आहे की पॅराग्राफ किती ठेवायच्यात, कसे ठेवायच्यात. फक्त तुम्हाला असं वाटलं की अरे नवा मुद्दा टाकतोय मी आणि हा इनफ आहे एवढा पॅराग्राफ, आणि मी नवा मुद्दा टाकतोय, नवा पॅराग्राफ करायला पाहिजे, करा तुम्ही. आणि असं वाटलं की तुम्हाला नाही हे मी कंटिन्यू करू शकतो पुढे याच्यातच, तर त्याच्यात कंटिन्यू करा, काय हरकत नाही असं. ओके सर, थँक्यू सर. ओके. हां. हॅलो, आणखी कोणाचे काय प्रश्न? कोणाचे काय प्रश्न आहेत आणखी? काय एंड करायचं सर, सेशन आपण? मराठीमध्ये जसे युनिव्हर्सल कोड असतात ना, तसे इंग्लिशमध्ये तुम्ही एखादा एक्झाम्पल देऊ शकता का? इंग्लिशमध्ये मी बरेचसे काढून ठेवले होते, आता लक्षात येत नाही पटकन, माझ्या क्लिक होत नाहीयेत. नाही मग त्याला सध्या तरी मला आठवत नाहीयेत. काय काय? हॅलो. गॅदर किंवा लाईन इंग्लिश मधल्या पेपरसाठी गॅदर कुठून केलेला, कलेक्शन कसं केलेलं? हा बा, ह्याच्यासाठी आपण जे अभ्यास करतोय की नाही तेच वापरणं, तेच असं स्पेसिफिक सगळाच वेळ देणं काय अपेक्षित नाहीये. तुम्ही दररोज पेपर वाचत असता आणि पेपर वाचत असताना तुम्ही त्यातल्या आवडलेल्या लाईन्स सुद्धा तुम्ही त्या सेपरेट काढून ठेवू शकता. मी तर आपलं ह्याचं पुस्तक आहे देसले सरांचं पार्ट 2चं डेव्हलपमेंटचं जे पुस्तक आहे त्याच्यात बऱ्याच आपल्या वेगवेगळे जे लोक आहेत ज्यांनी सामाजिक कार्य केले असतील किंवा कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं डेव्हलपमेंटमध्ये, अशांची त्यांचा फोटो आणि त्यांचं वाक्य असं पण दिलेलं आहे त्या पुस्तकातलं. तर त्यातले सुद्धा मी काही कलेक्शन करून ठेवले होते की बाबा हे सुद्धा काही काही जणांचे चांगले वाक्य आहेत आणि हे आपण यूज करू शकतो. तशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही असं काही स्पेसिफिक कुठलं हेच वापरायला पाहिजे असं नाही. तर तुम्ही HRDHRचा अभ्यास करत असताना सुद्धा वेगवेगळे गोष्टी वाचत असता, त्यातलं एखादं वाक्य चांगलं वाटलं तर ते तुम्ही ते लिहून ठेवू शकता. तुम्ही HRDHRचं म्हणजे सोशल एखादा विषय असतोय तर त्याच्यात HRDHRचा कोळंबे सरांचं पुस्तक घ्या आणि कोळंबे सरांनी प्रत्येक चॅप्टरची सुरुवात कशा पद्धतीने केलेली आहे बघा. म्हणजे तशा पद्धतीनं आपल्याला एखाद्या निबंधाची सुरुवात करणं अपेक्षित असतं. तर तुम्ही ते कोळंबे सरांच्या HRDHRचं पुस्तकातले बऱ्याचशाच टॉपिकची सुरुवात त्यांची खूप चांगल्या पद्धतीनं आहे की त्यांनी इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये सांगितलेले आहे आणि ते सांगत सांगत मग ते पुढं कम्प्लीट पुढे गेलेले आहेत. तर तशा पद्धतीनं ते इंट्रोडक्शन करणं, त्या पुस्तकातले आपल्याला वाक्य हे करणं, पेपरमधले वाक्य घेणं, एखादा तुम्ही वेब सिरीज बघत असता किंवा एखाद्याचा इंटरव्ह्यू ऐकत असता तर ते इंटरव्ह्यू मधली वाक्य तुम्ही कलेक्ट करणं, तर अशी सगळ्या गोष्टी वापरणं अपेक्षित आहे किंवा तसं कलेक्ट करणं अपेक्षित आहे. ही काही एका दिवसाची प्रोसेस नाहीये. तर ह्याला तुम्ही अभ्यास करत असताना हळूहळू त्या गोष्टी त्या हे करू शकता. त्याच्यासाठी तो सेपरेट तुम्ही एखादी वही घाला
आणि त्या वहीमध्ये तुम्हाला जसं जे काय आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ती कोट्स लिहून ठेवा. मी तुम्हाला तशा त्या म्हणीच्या संदर्भातलं पण सांगितलं. अनेक शब्दांबद्दलचा एक शब्द असे तुम्हाला जर जे कुठले आवडले असतील की हे यूज आपण करू शकतो बाबा, असं सेपरेट प्रत्येकाला सेक्शन घालून त्या वहीमध्ये तुम्ही ते लिहून ठेवू शकता. आणि शेवटी तुम्ही पेपरला जाताना वगैरे ते वाचू शकता अशा पद्धतीने, किंवा सराव करत असताना त्याचा तुम्ही यूज पण करू शकता. चालेल, आपण थांबूया. तुम्हाला ओव्हरऑल जे काही डिस्कशन झालेलं आहे त्याच्यातून कळालंच असेल की आपण म्हणजे मागे 2 लेक्चर झालेले असून सुद्धा मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह बद्दल या अभिजित सरांचं लेक्चर ठेवण्यामागचा उद्देश तुम्हाला कळाला असेल की किती छोट्या छोट्या गोष्टी आपण ओव्हरऑल पाहिलेल्या आहेत की कशा लक्षात ठेवायच्या, किंवा इफेक्टिव्ह ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत निबंध किंवा डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग मध्ये वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. त्यासोबत अभ्यास करताना ओव्हरऑल जो एमपीसीचा अभ्यास आहे तो सरांनी कसा पेपरशी रिलेट केलेला आहे याच्या रिटर्नच्या पेपर सोबत, तर हेही तुम्हाला लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीने सरांच्या खूप चांगल्या पद्धती आहेत ज्या आम्ही ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत राहून शिकलेलो आहेत. तर अशा पद्धतीबद्दल पण आपल्याला आज खरं तर बोलायचं होतं, परंतु वेळेअभावी ते शक्य झालेलं नाहीये. आपण परत आधी कधी सरांना जेव्हा वेळ भेटेल तर तेव्हा परत सरांचं असं लेक्चर ठेवूया. आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि आपण थांबूया. चालेल, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. प्रयत्न करत राहा, सराव करत राहा. सराव केल्यानंच तुमच्या लेखनातलं कौशल्य सुद्धा वाढत जाणार आहे. आणि ज्यांना बाबा पहिल्यांदा आम्हाला सुद्धा निबंध लिहायला किंवा हे आपण 10वी नंतर किंवा 12वी नंतर ते आपलं चुकलेलं असतं सगळं, तर ते परत त्या फेज मध्ये येणं थोडंसं अवघड असतंय. मात्र लिहायला अजिबात लाजू नका. पहिल्यांदा 1 पॅरेग्राफ जमेल, 2 पॅरेग्राफ जमेल, पण तुम्ही अजिबात लिहिलाच नाही तर तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला किंवा तुम्ही 1 महिनाभर अगोदर जर त्या परीक्षेचे लेखनाचा सराव करायला घेतला तर ते फार अडचणीचं होऊ शकतं. त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच आतापासूनच त्याची तयारी करा आणि त्या पद्धतीनं सराव करत राहा. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.